ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सुद्धा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आई जगदंबेची कृपा आपल्या सर्वांवर अशीच वर्षत राहो अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करूया. आज जो विषय आवर्जून या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे तो आहे कवडी. आपण ज्या ज्या ठिकाणी जगदंबेचे अधिष्ठान आहेत अशा ठिकाणी देवीची मंदिरं आहेत, अशा ठिकाणी दर्शनाला जातो त्यावेळी देवीच्या अलंकारांमध्ये मुख्य एक अलंकार जो आपल्याला दिसतो तो म्हणजे कवड्यांची माळ. हा जसा देवीचा अलंकार आहे तसाच समोर देवीचे उपासक जे बसलेले असतात, ज्यांना आराधी लोक आपण म्हणतो, त्यांच्याही गळ्यामध्ये आपल्याला ह्या कवड्यांच्या माळा दिसतात. ही कवडी नेमकी भगवतीला प्रिय का आहे हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया. कवड्यांचा इतिहास जर पाहायचा झाला तर पुराणानुसार, ज्यामध्ये विष्णू पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्यावेळी देव आणि असुर यांनी समुद्रमंथन केलं आणि समुद्रमंथनातून 14 रत्न बाहेर आली, त्या 14 रत्नांसोबत काही उपरत्नसुद्धा बाहेर आलेली आहेत, ज्यांचा उपयोग सर्वसामान्य मानवी जीवनामध्ये तेव्हापासून होऊ लागला. त्यामधील प्रमुख एक उपरत्न आहे कवडी. अनेक रंगाच्या कवड्या या समुद्रमंथनातून उपरत्नांच्या रूपानं निघाल्या. त्यामध्ये अनेक रंगांसोबत विशेष अशी एक रंगाची कवडी निघाली, ती म्हणजे काळ्या रंगाची कवडी. या काळ्या रंगाची कवडी अत्यंत अनमोल अशा पद्धतीची ती कवडी होती. शास्त्रानुसार कवड्यांच्या विषयी असं सांगितलं जातं की लक्ष्मी आणि कवडी ह्या दोन्ही सख्या बहिणी आहेत, कारण समुद्रातूनच त्या एका वेळी बाहेर पडलेल्या असल्यामुळं ही सगळी 14 रत्न आणि उपरत्न ही एकमेकांची भावंडच आहेत अशी कल्पना शास्त्रानं केलेली आहे. आणि म्हणूनच जो कवडीला धारण करतो त्याचं रक्षण स्वतः लक्ष्मी माता करतात. तसेच अनेक वाईट संकटांपासून आपलं रक्षणसुद्धा या कवडीला धारण केल्यामुळे होतं. वास्तुशास्त्रानुसार ज्यावेळेस आपल्या घराची निर्मिती होते त्यावेळी घराच्या छतावर पहिल्यांदा काळी कवडी टाकली जाते आणि नंतर दरवाजा म्हणजे ज्याला आपण चौकट म्हणतो त्या चौकटीलासुद्धा ही काळी कवडी सर्वप्रथम बांधली जात असे. कालांतराने कवडीचा वापर चलन म्हणून सुद्धा केला जाऊ लागला, म्हणजे वस्तूच्या बदल्यामध्ये कवड्यांचं आदानप्रदान त्या काळामध्ये होत असे. कवड्यांच्या संदर्भात एक पारंपरिक कथासुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की एकदा भगवान भोले बाबा आणि पार्वती माता सारीपाट खेळत होत्या आणि हा सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जगदंबेच्या हातातील त्या कवड्याकडे पाहिलं आणि त्या कवड्यांकडे पाहून त्यांनी प्रश्न केला की आईसाहेब, आपल्याला ही कवडी एवढी प्रिय का आहे, जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेवांना सुद्धा आपण हरवता. त्यावर महादेवींनी सारीपाटावरील एक कवडी नारद मुनींच्या हातात दिली आणि त्यांना सांगितलं, देवर्षी, या कवडीच्या तुलनेत मावेल एवढं धन तुम्ही मला आणून द्या. नारद मुनींनी मातेचा तो आदेश शिरसावंद्य मानून ती कवडी हातात घेतली आणि घेऊन निघाले. सर्वप्रथम ते देवांकडे आले. स्वर्गामध्ये इंद्रदेव हे सिंहासनावर बसलेले होते आणि योगायोगाने चंद्रसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता. नारद मुनींनी समोर कवडी धरून इंद्रदेवांना प्रार्थना केली की देवराज, मला या कवडीत इतकं धन आपण द्यावं. हे वाक्य ऐकल्याबरोबर इंद्र आणि चंद्रांनी थोडं विनोदी हास्य त्यांच्याकडे पाहून केलं. कुबेराने छोटा तराजू आणला आणि एका पारड्यामध्ये कवडी आणि दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकलं, पण पारडं काही समतोल होईना. तराजू विशाल झाला. बघता बघता धन टाकता टाकता कुबेराचं भांडार रिकामं झालं, परंतु त्या कवडीच्या समान धन सर्व देवांना मिळून देता येईना. तेव्हा सर्व देवतागणांनी मनोमन क्षमा मागून इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला.
किंतु जगदंबेच्या एका कवडीला तोलेल एवढं धन देऊ शकले नाहीत. आणि सर्व देवराज इंद्रांसह शिवशक्ती समीप आले आणि आपल्या अपराधाबद्दल त्यांनी पार्वती मातेची क्षमा मागितली. या अपराधाच्या क्षमा प्रार्थनेनिमित्त इंद्र व चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली. म्हणजे आजचं जे तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ आहे, जे इंद्र आणि चंद्र इत्यादी देवांनी निर्माण केलेलं आहे असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल या तीर्थामध्ये एकत्रित आणलं, म्हणून सर्व तीर्थांचा एकच कल्लोळ त्या ठिकाणी झाला, म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं कल्लोळ तीर्थ. तेव्हापासून या कवडीला अपार असं महत्त्व प्राप्त झालं. एवढंच काय तर राजे महाराजेसुद्धा या कवड्यांच्या माळा परिधान करत असत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक दिव्य असं हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. आई जगदंबेचे भक्त असल्यामुळे महाराजसुद्धा आई जगदंबेला प्रिय असणारी ही कवड्यांची माळ आपल्या गळ्यामध्ये परिधान करत असत. कवड्या ह्या समुद्रातील एका विशिष्ट प्रकारच्या गोगलगायींचे अस्थिकोश आहेत, जे अत्यंत कठीण असतात. अशी ही कवडी वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या प्रकारची असते. आतापर्यंत ज्या कवड्या सापडलेल्या आहेत त्यामध्ये 4 प्रकारच्या कवड्या ह्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये पहिली कवडी आहे ती म्हणजे महालक्ष्मी कवडी. या कवडीवर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. नंबर 2 अंबिका बट कवडी, ही थोडी खडबडीत असते आणि पिवळसर रंगाची असते. 3ऱ्या क्रमांकाची तिला येडेश्वरी कवडी म्हणतात. ही थोडी राखाडी रंगाची आणि हलकी पिवळसर छटा त्या कवडीवर असते. आणि 4थी आहे ती शुभ्र आणि दुधासमान निष्कलंक पांढऱ्या शुभ्र रंगाची, तिला यल्लम्मा कवडी असं म्हणतात. अशा वेगवेगळ्या कवड्या भक्त लोक आपल्या गळ्यामध्ये धारण करतात आणि देवीच्या अलंकारामध्ये सुद्धा या कवड्या वापरल्या जातात. कवडीचा संबंध भगवान शंकराशी सुद्धा जोडलेला आहे. त्यांच्या रुळणाऱ्या जटांचे रंग रूप कवडीशी मिळतं जुळतं असल्यामुळं या कवड्यांना कपर्दिक असं सुद्धा म्हटलं जातं. कारण शिवांच्या 18 भूषणांपैकी कवडी एक भूषण आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देवी भगवतीची कृपा आपल्याला संपादित करायची असेल तर काही उपायसुद्धा अनुभवाने सिद्ध झालेले आहेत. त्या उपायांचा जर आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रयोग केला तर आपल्यालासुद्धा जगदंबेची कृपा निश्चितच अनुभवता येईल. यासाठी काही उपाय परंपरेने आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे अगदी 1 रुपया, या 1 रुपयाबरोबर 3 तपकिरी कवड्या जर आपण बांधून आपल्या लॉकरमध्ये, आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवल्या तर निरंतर लक्ष्मी आपल्याकडे राहील. आणि दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याची आपण पूजा करायची आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी, मुलाखतीसाठी जर आपण जात असू तर आपल्या खिशामध्ये बाहेर पडताना एक पांढऱ्या रंगाची कवडी विशेषतः उजव्या खिशामध्ये ठेवावी. त्यामुळे निश्चितच आपलं कार्य सिद्धीस जाईल, आपल्याला यशप्राप्ती नक्कीच होईल. नवीन वाहन जर आपण खरेदी केलेले असेल तर अशा वाहनाला काळ्या दोऱ्यात ओवलेली तपकिरी रंगाची कवडी जर दिवे लागणीच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर आपण बांधली तर अपघाताचं भय राहत नाही. दुकानामध्ये आपला जो गल्ला असतो काउंटरवरचा, तर त्याच्यामध्ये 3, 5, 7 अशा विषम संख्येत कवडी जर आपण ठेवली तर पैशाचा ओघ सातत्यानं सुरू राहील. लहान मुलांना विशेषतः आपण त्यांना जर विशेष असा शृंगार केला तर त्यांना दृष्ट लागण्याची शक्यता असते. अशी जर दृष्ट त्यांना लागू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर पांढऱ्या रंगाची कवडी काळ्या दोऱ्यामध्ये ओवून त्यांना आपण बांधावी. ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेनं पाठ फिरवलेली आहे, म्हणजे अनेक प्रयत्न करून सुद्धा धनप्राप्ती होत नाही, अशा लोकांनी 7 पांढऱ्या कवड्या केशर मिश्रित हळदीचा लेप त्यांच्यावर आपल्याला लावायचा आहे व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून जर आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवल्या तर लक्ष्मी सतत तुमच्या घरी पाणी भरेल. म्हणजे इतकं आश्वासन या उपायांनी आपल्याला दिलेलं आहे. सदोदित आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर वर्षत राहील.
गृहसौख्य धोक्यामध्ये आलेलं असेल, म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये सारखे जर भांडणं होत असतील, तर 21 पांढऱ्या कवड्यांची माळ आपल्या नित्य उशीखाली जर आपण ठेवली तर अल्पावधीतच पती आणि पत्नी यांच्यामधलं नातं हे मधुर होईल आणि गृहसौख्य त्या घरामध्ये नांदत राहील. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वरील कवडी संबंधी उपाय आपल्या सौख्यासाठी दिलेले आहेत. यांचा यथायोग्य आपण जर वापर केला तर पाहिजेल ते सौख्य आपल्याला निश्चितच प्राप्त होईल. आजच्या या भागामध्ये आपण कवडी आणि कवडीचा इतिहास, कवडीविषयीच्या जनसामान्यामध्ये असणाऱ्या काही कथा आणि कवड्यांचे आपल्या दैनंदिन जीवनासाठी काही उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत. ही माहिती निश्चितच आपल्याला आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचण्यासाठी शेअर करावं ही विनंती. भेटूया पुढील अशाच अपरिचित विषयांवरील काही माहिती घेऊन. जय श्रीराम.